लातूर शहरात भाईचारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत नगरसेवक इसरार सगरे मित्रमंडळाच्या वतीने भव्य दावत ए इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते। लातूरची गौरवशाली परंपरा जपत या सोहळ्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। रमजानच्या पवित्र पर्वावर आयोजित या कार्यक्रमातून लातूरच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडले आहे। लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील कायमखानी फंक्शन हॉल येथे वॉर्ड क्रमांक 9 चे नगरसेवक इसरार सगरे आणि इंजिनियर मुक्तार शेख यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने या भव्य दावत ए इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते। विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत रोजा इफ्तार करत भाईचारा आणि एकता आणि मानवतेचा संदेश दिलाय। या प्रसंगी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा आयुक्त मानसी मीना, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उडगे, मौलाना इस्राईल रशिदी, दिशा प्रतिष्ठानचे प्रमुख अभिजित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अजान झाल्यानंतर रोजेदारांनी खजूर आणि पाण्याने रोजा इफ्तार केला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले की रमजान महिना आत्मसंयम, शुद्धता आणि सद्भावनेचा संदेश देणारा आहे। तर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूरमध्ये सर्व समाजातील लोक एकत्र राहून प्रत्येक सण साजरा करतात, ही शहराची मोठी परंपरा असल्याचे नमूद केले। कार्यक्रमात मौलाना इस्राईल रशिदी यांनी शहरात अमन, शांतता आणि खुशालीसाठी दुआ केली। तसेच दिशा प्रतिष्ठानचे प्रमुख अभिजित देशमुख यांनी लातूरची गंगा जमुनी संस्कृती जपण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र राहणे आवश्यक असल्याचे सांगितले। इफ्तारमध्ये मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभाग घेऊन सामाजिक सलोख्याचे उदाहरण मांडले। इसरार सगरे मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे लातूर शहरात सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात प्रेमाची भावना वृद्धिंगत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। नमस्कार, आज आपण बघत आहात दावत ए इफ्तार लातूर मध्ये आज अत्यंत चांगल्या रीतीने आयोजित केलेला आहे। रमजान हा पवित्र पूर्ण दिन आहे आणि खरं तर लातूरमध्ये इफ्तारच्या निमित्ताने या सगळ्यांमध्ये सामील होताना अत्यंत आनंद होत आहे आणि मनापासून सगळ्यांना दिल से मुबारकबाद आज हमने सबको दी है। खूप चांगल्या रीतीने एकोप्याने आणि हा सगळा साजरा होताना म्हणजे खरं तर रमजान रोजा हा फक्त शारीरिक शुद्धी नसून ती मानसिक शुद्धी सुद्धा आहे आणि खूप आवर्जून सगळ्यांनी या ठिकाणी या संपूर्ण प्रशासनाला इथं बोलवलं आहे आणि आम्ही याच्यामध्ये शरीक झालो आहोत। आम्हाला सुद्धा खूप प्रशासनामार्फत आनंद झालेला आहे। लातूर सगळ्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शांतीसाठी म्हणजे अमन बना के रखते है आणि कुठलाही सण असेल तर लातूरमध्ये प्रशासनाला सुद्धा नेहमी आपल्या सगळ्यांकडनं सहकार्य मिळत असतं। लातूर एकमेव जिल्हा आहे की धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सगळे एकोप्याने आणि सामाजिकरित्या एकोप्याने राहतात। मला वाटतं हीच लातूरची ओळख आहे आणि या निमित्ताने मी संदेश देऊ इच्छिते की हीच ओळख आपण कायम ठेवूया। तोच माझ्यामध्ये हा सगळ्यात मोठा संदेश। लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये रमजानचा जो पवित्र महिना आहे तर त्याच्या अनुषंगानं अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणामध्ये हा संपूर्ण महिना या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव आणि त्याचबरोबर हिंदू बांधवही सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहेत। आज या ठिकाणी रोजा इफ्तारीचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मुस्लिम बांधवांबरोबर हिंदू बांधव सुद्धा या रोजा इफ्तारीमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। लातूर शहराचं आणि जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे जे काही बांधव आहेत ते सर्व एकत्र अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकोपाने त्या ठिकाणी राहतात। आज या निमित्तानं आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जो उत्सव साजरा करण्यात आला होता ते शिवजयंतीच्या अनुषंगानं ज्यावेळेस मिरवणूक मोटरसायकल रॅली न काढण्याचा निर्णय झाला त्याला लगेचच तात्काळ त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सुद्धा प्रतिसाद देऊन येणाऱ्या ईद ए मिलादुन नबीच्या वेळेस सुद्धा जी मोटरसायकल रॅली काढली होती तर ती सुद्धा आम्ही काढणार नाही असं लगेचच त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेला आहे। हेच वैशिष्ट्य आहे लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातल्या सर्व धर्मियांचं की ते सर्वजण एकत्र एक दिलानं एक आनंदानं आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांचे सण साजरे करतात, एकमेकांच्या सणांमध्ये ते सहभागी होतात आणि लातूर शहराचं आणि जिल्ह्याचं जे काही सामाजिक सलोखा आणि शांततेचं वातावरण आहे ते कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात। या निमित्तानं मी या रमजानच्या आणि रोजाच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना प्रशासनाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हा सण अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा होईल याबाबत प्रशासन सुद्धा आपलं सर्वतोपरी त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडेल एवढंच मी या ठिकाणी आश्वासन देतो।
आज जे आम्हाला या ठिकाणी प्रभाग नंबर 9 मधील सगळ्याच नगरसेवकांनी, मग ते इसरार सगळे असतील, आमचे मुख्तारभाई असतील, किस्वेताई असतील किंवा आमचे स्वामी असतील, यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जे आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे, हेच लातूरच्या खऱ्या सामाजिक मनाचं द्योतक आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इतरही धर्मियांना सहभागी करून घेणे हीच लातूरची संस्कृती राहिलेली आहे. आणि त्या संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही आजची इफ्तार पार्टी आहे. आणि मी तर लहानपणापासून अनुभवलेलं आहे. मी क्रिकेट खेळायचो, तर माझ्या क्रिकेट खेळण्याच्या मध्ये आमचे मुस्लिम मित्र खूप होते. तर तेव्हापासूनचा माझा अनुभव आहे की प्रत्येक ईदला ते आम्हाला त्यांच्यामध्ये सहभागी करून घ्यायचे. आणि मुस्लिम धर्माचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांच्या प्रत्येक सणामध्ये ते सगळ्या धर्मीय लोकांना अतिशय आवर्जून, आग्रहाने, आपुलकीनी, स्नेहाने, प्रेमाने सहभागी करून घेतात. आणि लातूरची नेमकी ही संस्कृती आपण सगळ्यांनीच बऱ्याच वर्षापासून अनुभवलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्यापासून ही संस्कृती राहिलेली आहे. तर माझ्या 4 ओळी मी लातूरच्या या संस्कृतीला, हिंदू मुस्लिम तहजीबला समर्पित करू इच्छितो. आज जे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत इफ्तार पार्टीमध्ये, तर माझं असं म्हणणं आहे, असर तो देखो इस महफिल का, दायरा बड़ा हुआ है मेरे दिल का, अब सभी के जज्बात मुझे अपने लगते हैं और यहाँ आकर सभी मुझे इंसान लगते हैं. जज्बात का सफ़र जुबानो धर्म का मोहताज नहीं होता, जज्बात का सफ़र जुबानो धर्म का मोहताज नहीं होता, और जिंदा ज़मीर इंसान हिंदू या मुसलमान नहीं होता. इस शहर के अमन के जिम्मेदार है हम, इस शहर के अमन के जिम्मेदार है हम, कोई भड़का ले कितना भी, दिल में समंदर लिए जीते हैं हम, दिल में समंदर लिए जीते हैं. शुक्रिया. आम्ही पवित्र रमजान महिन्यामध्ये जे रोजदार आहेत त्यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम, त्यासोबतच त्या अगोदर दावते इफ्तार हे आम्ही ठेवलेलं आहे. दावते इफ्तारमध्ये सर्व आमचे हिंदू मुस्लिम सर्व भाई एकत्र येऊन दिवसभराचा उपवास किंवा रमजानचा उपवासाचं महत्त्व काय असतं, असं याचं महत्त्व इस्राईल मौलाना यांनी सांगितलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी मॅडम, तसेच पोलीस अधीक्षक साहेब, महापौर मॅडम, उपमहापौर, आयुक्त मॅडम, अभिजितजी देशमुख, चेतनजी सारडा असे सर्व मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातून सर्व मान्यवर उपस्थित झाले होते. आणि प्रभाग 9 मधील सर्व जाती धर्माचे लोक हे इथं उपस्थित झाले होते. आणि सर्वांनी मिळून एक बंधुभाव आणि एक जातीय सलोखा याचा एक चांगला मेसेज या इफ्तार पार्टीतून देण्यात आलेला. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.